ठिकाणी पाहता एका इमारतीमध्ये बिबट्या जो आहे तो शिरलेला आहे आणि त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मीरा भाईंदरमधल्या तलाव रोड परिसरामध्ये बिबट्याचा वावर आज सकाळी पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर एक दहशतीचं वातावरण निर्माण झालं। संपूर्ण तयारी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी आता केल्या जात आहेत आणि या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात। हा संपूर्णपणे रहिवासी भाग आहे आणि त्याच्यामुळे एक भीतीचं दहशतीचं वातावरण या भागामध्ये पसरलेलं आहे। काही वेळापूर्वीची दृश्य ज्यावेळेला डाट तयार केले जात होते, हे डाट जे आहेत ते बिबट्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर त्याला मारले जातील, त्याच्यानंतर त्याला बेशुद्ध करून या ठिकाणाहून बाहेर काढलं जाईल। आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पुणे असो त्याच्यानंतर अहिल्यानगर असो या भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार जो आहे तो शेतामध्ये पाहायला मिळालेला होता। आता मानवी वस्तीमध्ये सुद्धा बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये मानवी वस्तीमध्ये आता बिबट्याचा वावर पाहायला मिळतो आणि आता मीरा भाईंदरमध्ये आज सकाळी बिबट्या दिसल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये एकूणच दहशतीचं आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वीची दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहता एका इमारतीच्या काही वरच्या मजल्यांवर बिबट्या जो आहे तो पायऱ्याच्या आड लपल्याचं पाहायला मिळतंय। दोन इमारतींमधलं अंतर जे आहे ते फारच कमी आहे, त्याच्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात एकूणच अडचणी येत आहेत। वैभव घाग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। वैभव, आपण पाहतोय की सकाळपासूनच या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। या इमारतीमध्ये बिबट्या आहे, सध्या काय हालचाली त्या ठिकाणी सुरू आहेत? ऋषाली अगदी बरोबर आहे। जर पाहायला गेलं तर वन विभागाचे अधिकारी जे आहेत ते इथं दाखल झालेले आहेत आणि शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते बिबट्याला जेरबंद करण्यासाठी इथं सुरू आहेत। मोठ्या प्रमाणात इथे पोलीस फौजफाटा असेल किंवा फायर ब्रिगेड असेल किंवा वन विभाग अधिकारी असेल हे दाखल झालेले आहेत। आता मात्र त्यांचा ऑपरेशन सुरू आहे। त्यामध्ये आता जर पाहायला गेलं तर बिबट्या आतमध्ये असल्या कारणाने बिबट्या आतमध्ये असल्या कारणाने इथे कंजेस्टेड एरिया असल्या कारणाने त्यांना मोठी प्रॉब्लेम होत आहे ऑपरेशन करताना। तरी सुद्धा मात्र आता शिडी लावायचा प्रयत्न शिडी लावून काही अधिकारी हे वरती चढत आहेत। त्याचबरोबर गनधारी सुद्धा इथं दाखल झालेले आहेत। जर काही बिबट्याने जर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला तर गनधारी सुद्धा इथं तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर बॅटरी घेऊन पूर्ण तो रूम मध्ये चेकिंग केलं जात आहे की बिबट्या नेमका कुठल्या एरियामध्ये बसलेला आहे आणि ऑपरेशन मात्र आता जारी मोठ्या प्रमाणात जारी आहे। अधिकारी जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत। आता मात्र कधी ह्या बिबट्याला ते जेरबंद करणार हे पाहणं आता तितकंच उत्सुकीचं ठरणार आहे। वृषाली, जर बिबट्या जो आहे हा मानव वस्तीत जर यायला लागला तर आता मात्र भीतीचे वातावरण जे आहे ते इकडं पाहायला मिळत आहे वृषाली। त्याचबरोबर आता मात्र बिबट्याला इंजेक्शन देण्याची सुद्धा प्रक्रिया सध्या इथं सुरू करण्यात आलेली आहे। मात्र बिबट्या हा आतमध्ये नेमका कुठल्या भागात बसलेला आहे हे अजूनही अधिकाऱ्यांना माहिती पडलेलं नाही, त्यामुळे त्याला शोधण्याच्या आतमध्ये प्रयत्न सुरू आहेत। बिबट्या मात्र आतमध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आता मात्र हे पाहणं उत्सुकतेचं कशा प्रकारे बिबट्याला हे वन अधिकारी ताब्यात घेतात हे पाहणं आता तितकं उत्सुकतेचं। मोठ्या प्रमाणात इथे अधिकारी असतील किंवा मोठ्या प्रमाणात या परिसरात गर्दी झालेली आहे, भीतीचं वातावरण आहे। त्याचबरोबर परिवहन मंत्री असतील किंवा इथले स्थानिक आमदार असतील हे सुद्धा इथं दाखल झाले आहेत। मोठे पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त हे सगळे इथं घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते वृषाली आता बिबट्याला पकडण्याचे इथे सुरू आहेत। बिबट्या सकाळी 8 वाजता हा या एका घरात शिरला आणि घरात शिरल्यानंतर त्याने ज्या घरामध्ये 3-4 जण होती त्यांनी घायल केलेला आहे आणि त्यामध्ये जी महिला होती, जी 25 वर्षाची जी मुलगी होती तिला तिने मोठ्या प्रमाणात घायल केलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये घटनास्थळी जेव्हा ही घटना घडली त्यानंतर तिला दाखल करण्यात आले आणि तिच्यावरती उपचार सुरू आहेत। तिचं आता लग्न ठरलेलं होतं अशी सुद्धा माहिती मिळत आहे। जर बिबट्या जर ह्या अशा प्रकारे जर मानव वस्तीत येत असतील तर मात्र आता ही एक अतिशय गंभीर गोष्ट म्हणावी लागेल आणि मीरा भाईंदरमध्ये जर पाहायला गेलं तर वृषाली अतिशय जर हा एरिया जो आहे अतिशय कंजेस्टेड आहे। तर ग्रामपंचायतीच्या वेळेपासून ह्या बिल्डिंग बनलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या बिल्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारचं स्पेस सुद्धा इथं पाहायला मिळत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी अडचण आहे ती आता मात्र बिबट्याला बाहेर काढण्यासाठी होत आहे। मात्र शर्थीचे जे प्रयत्न आहेत ते मात्र आता वन विभागाचे अधिकारी असतील ते आता करत आहेत। आता आपल्याला कधी यांना यश येतं हे पाहणं आता तितकं उत्सुकतेचं ठरणार आहे वृषाली। मात्र हा जो बिबट्या आहे तो मात्र त्यांनी घायल जे लोकांना केले त्यांना मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्याचबरोबर स्वतः प्रताप सरनाईक यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की त्यांच्यावरती जे उपचार सुरू आहेत त्यांचा खर्च आम्ही करू आणि तिथले स्थानिक आमदार जे आहेत नरेंद्र मेहता यांनी सुद्धा तेच सांगितलं। त्यामुळे बिबट्या इकडे नक्कीच वैभव, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आहेत ते सातत्याने जाणून घेणारच आहोत। या घडामोडींकडे या बिबट्याला कधी जेरबंद केले जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।